पुणे जिल्हा मालेगाव प्रकरणातील ताजी असताना उर्से गावातील एका 5 वर्षीय निष्पाप मुरडीवर अत्याचार करून हत्या करण्यात आली। या संदर्भात अखंड मराठा समाज व बहुसंख्य नागरिक उपस्थित आहेत। साहेब, आज आमच्या उर्शेमध्ये जी घटना घडलेली आहे, ही घटना आज मावळ तालुक्यात कितीदा घडलेली आहे, त्याचं गांभीर्य आज कुठल्याच 15 दिवस झाले। समजा ही बाई परप्रांतीय आहे, पण आमची गावची आहे, तिची मुलगी ही आमच्या गावची मुलगी आहे। आज जर पण तुमच्या तळेगाव किंवा तुमच्या वडगाव जिथं उर्शाला यायला फक्त 10 मिनिटं लागतात। आज कुठलाही प्रतिनिधी, कुठलाही लोकप्रतिनिधी आज उर्शापर्यंत पोहोचलेला नाही किंवा या घटनेची माहिती घेतलेली नाहीये। आज तुम्हाला या घटनेची काही गांभीर्य नाहीये का? तर ही परप्रांती आहे म्हणून आज घटनेला पोलीस म्हणतात कुठलाही हे करापूर्वी 90 दिवस त्याला लागतात। आम्हाला वेळ पाहिजे विषय प्रकरणामध्ये पोहोचण्याच्या वेळेला 2 वर्ष झाले। तर या आरोपीने तर कबूलच केलंय की मी केलंय म्हणून, त्याला कबूल केलंय, त्याला पकडून नेलंय। आज आम्ही आजच्या मावळ तालुक्यातनं मला आमचे लोक निवडून देतो का? तर तुमच्यावर विश्वास आहे म्हणून, तर तुम्ही तो विश्वास आम्हाला दाखवायला पाहिजे का नाही? आज 15 दिवस झाली ही घटना होऊन एकही प्रतिनिधी कुठल्याही पक्षाचा आज आलेला नाहीये। मग तुम्ही आमच्यापर्यंत यायची गरज आहे का नाहीये? तुमचं त्याचं कर्तव्य आहे ना? फक्त इलेक्शनच्या वेळेस यायचं, वोटिंग मागायची, इलेक्शन झालं की जनतेने तुमच्या दारापर्यंत यायचं, हा नियम आहे का? हा फक्त एकदा आम्हाला महिलांना सांगून द्या, मग महिला तिथून पुढे ह्या इलेक्शनवरती नाही बहिष्कार घालते। बहिष्कार इलेक्शन वरती बहिष्कार। आम्ही 10 वाजल्यापासून रस्ता आम्हाला थांबून दिलेला, प्रशासनाने मदत केलेली आहे, पण गाव पातळीवर आम्ही काय करायचं? बहिष्कार घालू हा सर्व मावळातील गांभीर्य सोडा। आता तुम्ही 2 तास झाले आम्ही उन्हात येतो, थांबतोय, आम्हाला सांगता येतोय प्रतिनिधी आमच्यापर्यंत आला नाही। खाली बसा जरा, खाली बसा खाली बसतो आता आम्ही ऐकायला तयार आहे, पण काहीतरी याच्यातून मार्ग काढा। आज आम्ही खूप किरकिरी बाकीच्या महिला खाली बसा, मागच्या आज या सर्व महिला ज्या खूप किरकिरी बोलतात, का बोलतात? आज एका बालिकेवरती जो निर्गुण झालेला आहे, आज तोच जर प्रकार आज आमच्या बरोबर आमच्या सारख्या वयाच्या महिलांवरती का घडू शकणार नाही? याला कोण जबाबदार आहे? प्रशासनाने याच्यात कायद्यामध्ये बदल केलाच पाहिजे याच्यासाठी। माझे मंत्री साहब है, इनको भी समझना चाहिए। बोलो मंत्री साहब, आप बोलो। नहीं थोड़ा बोलो थोड़ा बच्चे बोलो तुम। आज मेरे बच्ची को 16 दिन हो गए ये आरोपी का कोई सजा नहीं मिला। ऐसा क्यों हो रहा है? आप रहती है गुनाह करता था, किसी को पूछ के गुनाह करते हैं क्या? कि बच्चे को ऐसा करेंगे? अरे वो क्यों है जेल में? उसको सजा मिलना चाहिए। आज ही उसको सजा मिलना चाहिए आरोपी को। जब वो किसी बच्चे को बलात्कार करेगा, गला घोटे कुछ पूछ के करते हैं, और आगे जब कानून बोले कानून ऐसा करेगा, कानून क्यों करेगा ऐसा? जो आदमी ऐसा कर रहा है तो क्या किसी को पूछ के करता है? उसको सजा मिलना चाहिए, सजा आज ही उसको मिलना चाहिए। आरोपीला सजा मिळालीच पाहिजे, रोशनीला न्याय मिळालाच पाहिजे। सर्वांनी एक मिनिट शांत बसा, लगेच घोषणा देऊ नका। आता आपण सकाळपासून इथे उभं आहे, आता भाऊ आले, ठीक आहे, एक कोणा कोण प्रतिनिधी आला, परंतु भाऊंना आमचं म्हणजे फक्त कायद्याच्या त्याला ते पोलिसांची प्रोसिजर झाली ती योग्य आहे, ठीक आहे, आम्ही त्याच्यावरती समाधानी आहे। पण आपल्या तालुक्यामध्ये पूर्ण अशी घटना घडू नये म्हणून आपल्या लोकप्रतिनिधींनी काय काय केलं आणि काय करणार आहे तुम्ही आम्हाला ते आश्वासित करावं। आमच्या 2-3 मुख्य मागण्या आहेत की शाळेमध्ये प्रत्येक जेवढी खासगी शाळा असेल, सरकारी शाळा असेल, तिथं शाळा सुटताना आणि भरताना पोलिसांची गस्त पाहिजे। दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये शासनामार्फत कमीत कमी मावळ तालुक्यामध्ये
सर्व लहान मुली ज्या 8वी 9वी 10वी 11वीचा 5वी 6वीचा वर्ग आहे या सर्वांना एक काउन्सिल पाहिजे. आठवड्यातून एकदा पालकांची तिथं पालकांसहित त्यांचं काउन्सिलेशन व्हायला पाहिजे. आणि जे काय अवैध धंदे चालू आहेत मावळ तालुक्यामध्ये नशा करून ही लोक असा घाणेरडा प्रकार करतात. हे सगळे जे काय त्या दारूच्या कुठे त्या टपऱ्यांवरती पावडर विकली जाते ही सर्व लवकरात लवकर मावळ तालुक्यात तरी बंद करायला पाहिजे ना आपण. आणि आता आम्हाला संबंधित कुटुंबाचे आई वडील आमच्या 2 महिला प्रतिनिधी यांचा आम्हाला मुख्यमंत्र्यांची टाइम पाहिजे की तो जो नरोदम आहे हा जर तिथं खाऊन पिऊन जगत असेल जेलमध्ये तर अशा काय उपयोग आहे. आमची अशी मागणी आहे की महाराष्ट्रातील प्रत्येक आमदारांना की एक 90 दिवसाचा पोलिसांचा इन्व्हेस्टिगेशनचा टाइम असतो त्याच्यामध्ये ठरलं जातं आरोपी हाच आहे का नाही. जर ते सिद्ध झाले बारीक गुन्ह्याच्या बाबतीमध्ये तर 91व्या दिवशी त्याला फाशी व्हायला पाहिजे असा कायदा तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना सांगून आपल्या राज्यघटनेत आणा. त्याशिवाय यावरती आळा बसणार नाही. जो कुणी गुन्हेगार असेल याला करताना जर वाटलं की आपल्याला 90 दिवसाच्या आत फाशी होणार आहे तर 100% याच्यावरती हे होईल. तर आपण आम्हाला असं आश्वासित करावं. आम्हाला मुख्यमंत्र्यांची एक तुम्ही घेत्या आणि तालुक्यामध्ये आपण या लहान लेकरांसाठी काय काय उपोषणा करणार आहे ते सुद्धा आम्हाला सांगा. फक्त आम्हाला आश्वासन नकोय तर त्याच्यावर अंमलबजावणी किती दिवसात होणार हेही आम्हाला तुमच्याकडनं त्याचंही उत्तर पाहिजे. काही विषय तुमच्या ज्या भावना आहेत बसायला तरी जागे बसायला पण जागा नाही. खऱ्या अर्थाने वर्षातली घटना जी आमची 5 वर्षाची लहान मुलगी जो अत्याचार करून तिचा त्या ठिकाणी खून करण्यात आला त्याच्या निषेधार्थ आज या ठिकाणी या आंदोलनात आपण सगळेजण सहभागी झालेलो आहोत. खऱ्या अर्थाने या घटनेतला जो नराधम राक्षसी वृत्तीचा व्यक्ती आहे त्याला फाशी झाली पाहिजे ही भूमिका तुमची आमची सगळ्यांची एक मतानी आहे. कायद्याच्या दृष्टीने त्याला अटक झाली 4 शीट्स पुढच्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी जाणार आहे. परंतु आपली जी मागणी आहे की राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडं पुढच्या 8 दिवसाच्या आत आपल्या ताईच्या बरोबर आपले एक शिष्टमंडळ जाऊन त्या ठिकाणी या संदर्भातली कारवाई करताना हा फास्ट ट्रॅकवर कोर्टामध्ये हा विषय चालवला पाहिजे अशा पद्धतीची मागणी त्या ठिकाणी आपण सगळे मिळून करू. शेवटी न्यायालयीन लढाईमध्ये आत्ताच्या नियमानुसार फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये त्या ठिकाणी लगेच ही केस स्टँड होईल आणि त्या ठिकाणी या आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारच्या पातळीवरून गोष्टी आपण वरिष्ठ म्हणून सांगाव्याशा वाटतात. महाराष्ट्राला काय बलात्कार प्रकरण काय नवीन नाही. वर्षानुवर्ष होऊन गेले तरी ह्या गोष्टींवरती अंमलबजावणी होत का नाही, कायदे का होत नाही. तुम्हाला वाटतं आता मी इथल्या पोलीस पाटील साहेबांशी बोलले विशाल पाटील जे आहेत त्यांच्याशी साहेबांशी बोलले. ते म्हटले की 90 दिवसाचा वेळ लागतो. मान्य आहे सरकारी प्रोसेस असू शकते परंतु ज्या वेळेला एखाद्या चिमुरडीवरती बलात्कार होत असतो बलात्कार करणारा यांना माहिती आहे त्याचा साक्षीदार सुद्धा आहे. हे सगळं आम्ही इथे आल्यापासून ऐकत आहोत. परंतु ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला कसले एव्हिडन्स लागतात कुठल्या प्रकारचे तुम्हाला तपासण्या कराव्या लागतात. फॉरेन्सिक रिपोर्ट असं कुठल्या प्रकारचा तुम्हाला वेगळा मिळणार आहे. PM रिपोर्ट कुठल्या प्रकारे मिळणार आहे. जर व्यक्ती जिवंत असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला विसेना राखून ठेवण्यासाठी या सगळ्या गोष्टी तपासण्यासाठी लागत असतात. परंतु ज्या सगळ्या गोष्टी समोर असताना सुद्धा काही घटनांमध्ये आपण कायद्याच्या कचाट्यामध्ये राहून कशा पद्धतीने घटना अशा दुरुस्त करू शकता याच्यावरती अंमलबजावणी करणं फार आवश्यक आहे. आता हे थोड्याच प्रमाणामध्ये इथे ज्या काही महिला आलेल्या आहेत आपण 8 दिवसाचा वेळ देत आहात. घटनेला 15 दिवस होऊन गेले तरी सुद्धा या गोष्टीवरती काहीच झालं नाही. याची तर शोकांतिका आहेच. परत आपण 8 दिवस म्हणत आहात. आता तुम्हीच सांगा की जर या येणाऱ्या काळामधल्या 8 दिवसांमध्ये कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी नाही झाली तर काय करायचं हे तुम्ही सांगा. मग त्याप्रमाणे आम्ही करतो. नाहीतर आता तिथं रस्त्यावरती बसून राहतो. काय करू सांगा ना तुम्ही. आज तुमचे स्थानिक आमदार 1 तास झाला येतो 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 करता. मी माझी पण ओळख आहे. त्यांना 2दा फोन लावले उचललेले नाहीये. तुम्हाला मतदान करण्यासाठी UPPR चालतात. मतदान मागण्यासाठी तुमच्या घरातलं कुटुंब फिरू शकतं. एवढं आंदोलन सकाळी 11 वाजल्यापासून इथं चालू असलं तुम्हाला भरत पण लागली नाही. तुम्ही एवढ्या संवेदना
संवेदनशील तुमच्या इथे समाजकर्ते आहेत का की ज्यांना असं वाटत नाही 2 मिनिटं पण इथे येऊन तुमची इथले जे पीडित कुटुंब आहेत त्यांच्याशी काहीतरी बोलावं म्हणून आज पोलीस प्रशासन इथं उन्हामध्ये उभे आहे. इथल्या शाळकरी मुली आलेल्या आहेत. आपण इथे येऊन 20 मिनिटं झालेले आहेत. म्हणजे ज्या लोकांना माणुसकी आहे अशा लोकांच्या ताब्यामध्ये आपण आपलं सरकार देत नाही आणि बिनकामाच्या लोकांच्या हातामध्ये आपण सरकार दिलेलं आहे. या सरकाराचा मी जाहीर निषेध करते. मुख्यमंत्री साहेब आपल्याकडे गृहमंत्री खातं आहे. हे खातं करताय काय याचा सुद्धा तुम्ही आम्हाला एकदा लेखाजोखा द्या. एक संवेदनशील म्हणून आम्ही तुमच्याकडे आज सगळ्यात बघत आलेलो आहोत. पण वारंवार घटना होऊन सुद्धा आपण काही अंमलबजावणी करत नाही आहात. याचा आम्हाला अतिशय खेद आहे. आणि ह्या 8 दिवसानंतर काय करायचं ना भाऊ, जरा मोठ्या आवाजात तुम्ही सांगा, कारण मी लांबून ऐकत होते तुमचा आवाज येत नव्हता. आणि तुम्ही ज्या गावचे प्रतिनिधी आहात अशा अनुषंगाने आपण इथे आलेत. आता तुम्ही सांगा त्याप्रमाणे नरेंद्र भाऊ आणि आम्ही पुढचं जे काय असेल ते कार्य करू. मोठ्या आवाजात सांगा. ताईंनी ज्या भावना मांडलेल्या आहेत त्या एक आईच्या भूमिकेत त्यांनी मांडलेल्या भूमिकेशी आपण सहमत आहोत. 8 दिवसात सगळ्यात पहिलं काम राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडं ताईंना आणि सर्व कुटुंबाला घेऊन या पीडित कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून ही केस चार्जशीटचा विचार न करता लवकरात लवकर चार्जशीट फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घेऊन केस स्टँड करावी आणि त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे याच्यासाठी सरकारने जोरदार प्रयत्न करावे. या भूमिकेतून पुढच्या 8 दिवसात निर्णय होईल या पद्धतीची आमची भावना आहे. अपेक्षा नाहीये. काहीतरी नियम हवा आहे. इथून पुढे या घटना होणार नाही याच्यासाठी आपल्या मराठा समाजाचे वकील साहेब आहेत. त्या कायद्यात बदल असा लगेच होत नाही. याच्यासाठी प्रोसिजर असते. आपण ती प्रोसिजर केलेली आहे. आपण याचिका टाकलेली आहे. ताई तहसीलदारांना आजच सूचना करतो. एक मिनिट तहसीलदारांना सूचना करतो एक तालुक्याची बैठक लावावी आणि ज्या भावना आहेत त्या तुम्हालाही निरोप देतो. आपण सगळेजण तहसीलदारांकडे बैठक करू आणि सगळ्या शाळांच्या साठीचं नियोजन आणि जनजागृती करण्यासाठी काय करायचं हे त्या बैठकीत आपण करू. त्याप्रमाणे पुढे जाऊ. मी लगेच तहसीलदारांना आजच सूचना करतो की लगेच त्याबरोबर बैठक लावण्यात यावी. घटना घडली त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलं होतं. त्यांनी सांगितलं आम्ही 4 दिवसात काही की आम्ही ऍक्शन घेऊ. त्या घटनेला सुद्धा 15 दिवस होऊन मी तुमच्या बरोबर येतो ताई. आपण मी येतो बरोबर. मी सांगतो आता हा विषय तुम्ही आपण सगळे मिळून जिथे जिथे जायचं ना तिथे मी तुमच्या बरोबर आहे. आता तुम्ही यांना पकडायचं. पकडे मी तुमच्या बरोबरच आहे. काय अडचण नाही. ठीक आहे. आता आपण 5 मिनिटाचं काही वेळेपेक्षा एक भाऊ म्हणून तुम्ही ऍक्शन घ्या. आम्ही तुमच्या मागे येतो. पीडित कुटुंब आणि 5 महिला प्रतिनिधी घेतो. जे काही ठरलंय ते आपण एका कागदावरती लिखी घेऊ. जे काही ठरलंय ना आता आश्वासन आपण एका कागदावर लिखी घेऊ आणि त्याप्रमाणे आपण पुढे जाऊ. तर आता आपण 2 मिनिटाचं शांतता ठेवून एक श्रद्धांजली मोठा सैलान करू. सर्वांनी पायातले पादत्राणे 2 मिनिट काढा सर्वांनी. आता विश्वास नके देवे भाग्य तो सावे तो सोनी द्यावे तसा येणारे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व सुधर्म सूर्य पाओ जो जे वांछील तो ते लावो प्राणी जात वर्ष सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी अनवर्त हो मंडळी भेट तो चला कल्पतरूंचे आरोह चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अंध पियुषांचे चंद्रमे जे अलांछन
मार्तंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिनी लोकी भजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकिये दृष्टांद्रष्ट विजय गोवाईजी एक मने श्री विश्वेश्वराओ हावरदानपसाओ एने वरे ज्ञान देहो सुखिया झाला एने वरे ज्ञान देहो सुखिया झाला एने वरे ज्ञान देहो सुखिया झाला हरि ओम शांती 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 पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की भारत माता की सर्व संघटनांनी मावळ बंदची हाक दिली होती आणि तळेगाव दाभाडे वडगाव मुंबई पुणे महामार्गावर रस्ता रोको करण्यात आला आणि माझी पाहिजे आणि मावळ तालुक्याच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून एक सर्क्युलर काढलं जाईल जे पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी काढतात त्यांच्या माध्यमातून किमान 15 दिवसातून त्या ठिकाणी पालक आणि मुलं यांचं काउन्सिलिंग प्रत्येक शाळेमध्ये करण्यासाठीची योजना सामाजिक कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन केली जाईल. हा विषय आता फक्त उर्षापुरता नाहीये, तर हा मावळ तालुक्याच्या आपल्या सर्वांच्या अस्मितेचा विषय आहे आणि त्याच्यासाठी गणेश भाऊ खांडगे, गणेश भाऊ वेगळे, आम्ही सगळी मंडळी आपल्या बरोबर खांद्याला खांदा लावून, साहेबराव कारके बी तिथं बसलेले आहेत, आपण सगळेजण सामाजिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते आहोत. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला याच्यात काम करायचंय त्या ठिकाणी आपण सगळे जाऊ, या ठिकाणी आपल्या या मुलीला न्याय देऊ, त्यांच्या कुटुंबाला न्याय देऊ, अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी मांडतो. धन्यवाद. अजून एक मागणी अंदाज ज्या वेळेस या आपल्या मावळ तालुक्यामध्ये जेवढ्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये महिलांना संध्याकाळची शिफ्ट दिली जाते, 10 त्यांचा सुट्टी होती. तर आम्हाला पूर्ण तालुक्यात उर्षच नाही, फक्त पूर्ण तालुक्यात जेवढ्या कंपन्या जिथे जिथे ज्या महिला कामाला जातात त्यांना जर 5 ला सुट्टी दिली तर त्या 5:30 6:00 घरी जातील. त्या दिवशी जर ही महिला 10 वाजेपर्यंत कामाला होती, ती जर 5 वाजता घरी जाती तर ही घटना झाली नसती. त्याच्यामुळे आमची एक तुम्हाला विनंती आहे, आपण एक मावळ तालुक्यातील सर्व कंपन्या कुठल्याही महिलेच्या पगारात कपात न करता त्यांना तो टायमिंग 5च्या आता फिक्स करून द्यावा आणि त्याच्या आत त्यांना घरपोच गाडी सोडायला पाहिजे कंपनीची. असं एक नियम करा आपण तालुक्यामध्ये. एक मिनिट थांबा. दुर्दैवाने कोथुर्णे गावात घटना घडली. आम्ही त्या कुटुंबातल्या सगळ्यांना घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटलो. ती केस फास्ट ट्रॅक कोर्टात त्या ठिकाणी चालवण्यात आली आणि त्या नाराज आम्हाला फाशीची शिक्षा त्या ठिकाणी कोर्टाच्या माध्यमातून झालेली आहे. त्याच पद्धतीने त्या आपल्या या मुलीच्या बाबतीत देखील आपण त्याच पद्धतीची भूमिका घेऊ, त्या ठिकाणी करायचा निर्णय करू. इंडस्ट्रीच्या बाबतीत जो काही विषय आहे त्याच्यामध्ये एक निवेदन तयार करा. इंडस्ट्री असोसिएशनची त्या कंपन्यांची बैठक लावू. तुम्ही आम्हाला सांगा, आपण ती बैठकीतून हा विषय कसा मार्गी लावता येईल ते प्रयत्न करू. आणि उर्षामध्ये इंडस्ट्री झाल्यामुळे परप्रांतीय खूप आहे, त्यामुळे एवढं व्यसन आणि एवढ्या अवैध धंदे उर्षामध्ये चालू आहे. तर पोलीस प्रशासनाला माझी एक विनंती आहे की उर्षामध्ये ह्या जे अवैध धंदे आहेत त्याच्यावरती त्यांचा निर्बंध हा आलाच पाहिजे. कारण ह्याच्याबद्दल आम्ही खूप वेळा बोललेलो आहे, पण ह्याच्यावरती बिलकुल ह्याच्यावरती निर्बंध येत नाहीये. जर हा निर्बंध येत नाही आणि हे लोक जर दारू पिऊन किंवा गांजा व्यसन कुठलंही करून हे असले प्रकार घडतात. आज हे परप्रांतीय मुली बरोबर घडलं, उद्या हे गावातल्या एखाद्या मुली बरोबर घडू शकतो. त्यामुळे माझी प्रशासनाला एक विनंती आहे, तर हे अवैध चालणारे धंदे हे पूर्णपणे बंद झाले पाहिजेत आणि ह्याच्यामध्ये खासदार साहेबांनी थोडंसं लक्ष टाकावं अशी माझी विनंती आहे. आता आपल्या ज्या निवेदनावरती ज्या महिलांनी ज्या आपल्या बांधवांनी सहाय्य केल्या त्या सर्वांचं एक मताने एक बाजूला या. याच्यावरती असा एक विषय आपण घेऊ, मी तुमच्याशी चर्चा करतोय की येत्या 10 तारखेच्या आत जे आता इथं आश्वासित झाले ते जर 10 तारखेच्या आत त्याची अंमलबजावणी नाही झाली तर आपण पुन्हा याच चौकात जमायचे. मंजूर आहे का सर्वांना? 100%
इंडस्ट्रीयलचा गोष्ट असेल, मागायचं इथं उन्हात आणत कशासाठी आपण ऐका, इंडस्ट्रीयलची गोष्ट असेल, शाळेची गोष्ट असेल, हे सर्व जर आपल्या त्या दिवसाच्या आत नाही झाले तर आपण 10 तारखेला या ठिकाणी पुन्हा जमू. मान्य आहे सर्वांना? मान्य सर्वांना विनंती आहे की आपण 2 मिनिटं उभं राहून पायातले चप्पल शूज काढून त्या चिमुकलीला एक श्रद्धांजली वाहू, 2 मिनिटाचं मौन मागू. श्रद्धांजली झाल्यावर या कार्यक्रमाचा समारोप होईल. सर्वांनी शांततेत घरी जायचंय. कैलास भाऊ पडवल पुढे. भाऊ जय शिवराय. आपण सगळेजण आमचं गाराणा इकडे ऐकायला आले त्याबद्दल तुमच्या मनापासून आभारच मानले पाहिजे. आज एवढी मोठी घटना आपल्या भागामध्ये घडली, ती घडून 15 दिवस झाले. आज आम्ही पुण्यावरून आलो. मनोज दादा जरांगे पाटलांचे आम्ही मराठी सेवक आहोत. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही घटना घडल्या तरी आम्ही तिथे पोहोचत असतो. त्याचप्रमाणे गेल्या 15 दिवसांपूर्वी सुद्धा नरेंद्र भाऊंनी लोणावळ्यामध्ये एक आंदोलन घेतलं होतं मालेगावच्या संदर्भात. मालेगावच्या 3 वर्षाच्या चिमुरडीवरती जे काय अत्याचार झाला त्या संदर्भात ते उदाहरण ताजं असताना 15 दिवसात पुन्हा एकदा असं प्रकरण होतं. भाऊ, या सगळ्या गोष्टी आपण वरिष्ठ म्हणून सांगाव्याशा वाटतात. महाराष्ट्राला काही बलात्कार प्रकरण काही नवीन नाही. वर्षानुवर्ष होऊन गेले तरी ह्या गोष्टींवरती अंमलबजावणी होत का नाही, कायदे का होत नाही. तुम्हाला वाटतं, आता मी इथल्या पोलीस पाटील साहेबांशी बोलले, विशाल भाऊ पाटील जे आहेत त्यांच्याशी साहेबांशी बोलले. ते म्हटले की 90 दिवसाचा वेळ लागतो. मान्य आहे, सरकारी प्रोसेस असू शकते, परंतु ज्या वेळेला एखाद्या चिमुरडीवरती बलात्कार होत असतो, बलात्कार करणारा यांना माहिती आहे, त्याचा साक्षीदार सुद्धा आहे. हे सगळं आम्ही इथे आल्यापासून ऐकत आहोत. परंतु ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला कसले एव्हिडन्स लागतात, कुठल्या प्रकारचे तुम्हाला तपासण्या कराव्या लागतात, फॉरेन्सिक रिपोर्ट असं कुठल्या प्रकारचा तुम्हाला वेगळा मिळणार आहे, PM रिपोर्ट कुठल्या प्रकारे मिळणार आहे. जर व्यक्ती जिवंत असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला विसेला राखून ठेवण्यासाठी या सगळ्या गोष्टी तपासण्यासाठी लागत असतात. परंतु ज्या सगळ्या गोष्टी समोर असताना सुद्धा काही घटनांमध्ये आपण कायद्याच्या कचाट्यामध्ये राहून कशा पद्धतीने घटना अशा दुरुस्त करू शकता याच्यावरती अंमलबजावणी करणं फार आवश्यक आहे. आता हे थोड्याच प्रमाणामध्ये इथे ज्या काही महिला आलेल्या आहेत, आपण 8 दिवसाचा वेळ देत आहात. घटनेला 15 दिवस होऊन गेले तरी सुद्धा या गोष्टीवरती काहीच झालं नाही. याची तर शोकांतिका आहेच. परत आपण 8 दिवस म्हणत आहात. आता तुम्हीच सांगा की जर या येणाऱ्या काळामधल्या 8 दिवसांमध्ये कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी नाही झाली तर काय करायचं हे तुम्ही सांगा. मग त्याप्रमाणे आम्ही करतो, नाहीतर आता तिथं रस्त्यावरती बसून राहतो. काय करू सांगा ना तुम्ही. आज तुमचे स्थानिक आमदार 1 तास झाला येतो करता मी माझी पण ओळख आहे, त्यांना कोणता फोन लावले उचललेले नाहीये. तुम्हाला मतदान करण्यासाठी UP बिहारी चालतात. मतदान मागण्यासाठी तुमच्या घरातलं कुटुंब फिरू शकतं. मग एवढं आंदोलन सकाळी 11 वाजल्यापासून इथं चालू असं तुम्हाला भरत पण लागली नाही. तुम्ही एवढ्या संवेदनशील इथले नगरसेवक आहेत का, एवढ्या संवेदनशील तुमचे इथले समाजकर्ते आहेत का की ज्यांना असं वाटत नाही 2 मिनिटं पण इथे येऊन तुमची इथले जे पीडित कुटुंब आहे त्यांच्याशी काहीतरी बोलावं म्हणून आज पोलीस प्रशासन इथं उन्हामध्ये उभे आहेत. इथल्या शाळकरी मुली आलेल्या आहेत. आपण इथे येऊन 20 मिनिटं झालेले आहेत. म्हणजे ज्या लोकांना माणुसकी आहे अशा लोकांच्या ताब्यामध्ये आपण आपलं सरकार देत नाही आणि बिनकामाच्या लोकांच्या हातामध्ये आपण सरकार दिलेलं आहे. या सरकाराचा मी जाहीर निषेध करते. मुख्यमंत्री साहेब, आपल्याकडे गृहमंत्री खातं आहे, हे खातं करताय काय याचा सुद्धा तुम्ही आम्हाला एकदा लेखाजोखा द्या. एक संवेदनशील म्हणून आम्ही तुमच्याकडे आज सगळ्यात बघत आलेलो आहोत. पण वारंवार घटना होऊन सुद्धा आपण काही अंमलबजावणी करत नाही आहात, याचा आम्हाला अतिशय खेद आहे. आणि ह्या 8 दिवसानंतर काय करायचं ना भाऊ, जरा मोठ्या आवाजात तुम्ही सांगा, कारण मी लांबून ऐकत होते तुमचा आवाज येत नव्हता. आणि तुम्ही ज्या गावचे प्रतिनिधी आहात अशा अनुषंगाने आपण इथे आलेत. आता तुम्ही सांगा, त्याप्रमाणे नरेंद्र भाऊ आणि आम्ही पुढचं जे काय असेल ते कार्य करू. मोठ्या आवाजात सांगा. ताईंनी ज्या भावना मांडलेल्या आहेत त्या एक आईच्या भूमिकेत त्यांनी मांडलेल्या भूमिकेशी आपण सहमत आहोत. 8 दिवसात सगळ्यात पहिलं काम राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडं ताईंना आणि सर्व कुटुंबाला घेऊन या पीडित कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून ही केस
चार्जशीटचा विचार न करता लवकरात लवकर चार्जशीट फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घेऊन केस स्टँड करावी आणि त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे याच्यासाठी सरकारने जोरदार प्रयत्न करावे. ह्या भूमिकेतून पुढच्या 8 दिवसात निर्णय होईल या पद्धतीची आमची भावना आहे. अपेक्षा नाहीये यासाठी काहीतरी नियम हवाय. इथून पुढे या घटना होणार नाही याच्यासाठी आपल्या मराठा समाजाचे वकील साहेब आहेत. त्या कायद्याबद्दल असं लगेच होत नाही. याच्यासाठी प्रोसिजर असते. आपण ती प्रोसिजर केलेली आहे. आपण याचिका टाकलेली आहे. ताई तहसीलदारांना आजच सूचना करतो. एक मिनिट तहसीलदारांना सूचना करतो एक तालुक्याची बैठक लावावी आणि ज्या भावना आहेत त्या तुम्हालाही निरोप देतो. आपण सगळेजण तहसीलदारांकडे बैठक करू आणि सगळ्या शाळांच्या साठीचं नियोजन आणि जनजागृती करण्यासाठी काय करायचं हे त्या बैठकीत आपण करू. त्याप्रमाणे पुढे जाऊ. मी लगेच तहसीलदारांना आजच सूचना करतो की लगेच त्याबाबत बैठक लावण्यात यावी. घटना घडली त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलं होतं. त्यांनी सांगितलं आम्ही 4 दिवसात काही